श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, महाराष्ट्राला जवळजवळ 720 किलोमीटर इतकी लांब किनारपट्टी लाभलेली आहे आणि महाराष्ट्राच्या जवळ असलेल्या या समुद्रामध्ये खूप काही अशा अदृश्य गूढ गोष्टी आहेत ज्याबद्दल सामान्य माणसाला माहिती नाही आहे. आणि अशाच काही विषयांवर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. याविषयी बातचीत करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर श्वेता चिटणीस यांना. मॅडम मरीन बायोलॉजिस्ट आहेत आणि आपल्याला पडलेल्या बऱ्याच अशा प्रश्नांना आज त्या उत्तर देणार आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबईची जी काही किनारपट्टी आहे त्याविषयी आपण सुरुवातीला थोडंसं बोलूया. या किनारपट्टीलगत खूप वेगवेगळे असे दुर्मिळ जीव आपल्याला आढळतात. होय. त्यांची जी काही इकोसिस्टम आहे त्याबद्दल थोडं आम्हाला समजून सांगा. मुंबईच्या आजूबाजूला इतकी विलक्षण सागरी जैवविविधता आढळते की आपल्याला कल्पनाही नसते की आपण कधी सागर किनाऱ्यावर फेरफटका मारायला गेलो तर आपल्याला स्टारफिश दिसू शकतो, कधी सी अर्चिनसारखे प्राणी दिसू शकतात, कधी ऑक्टोपससुद्धा दिसू शकतात आणि खेकडे तर भरपूरच दिसतात आपल्याला. फक्त आपण भरती आणि ओहोटी ह्यामधलं जे क्षेत्र असतं त्याला आपण आंतरभरती क्षेत्र म्हणतो. तर ओहोटीच्या वेळेला जर का आपण गेलं तर आपल्याला भरपूर प्राणी दिसू शकतात, कारण भरतीच्या पाण्यामध्ये ते पाण्याखाली जातात आणि मग फारसे प्राणी नाही दिसत. त्यामुळे कधीही आपण समुद्रकिनारी प्राणी जर का बघायला गेलो तर ओहोटीच्या वेळेला गेल्यास उत्तम प्राणी आपल्याला दिसू शकतात. मुंबईच्या आजूबाजूला जे किनारे आहेत ते 3 प्रकारचे असू शकतात: खडकाळ किनारे, वालुकामय किनारे आणि चिखलटीचे किनारे. तर खडकाळ किनारे म्हणजे आपले हाजी अलीचा वगैरे जो किनारा आहे तो खडकाळ आहे आणि ह्या किनाऱ्यांना ते जे खडक असतात त्याला चिकटून बरेच प्राणी आपण बघू शकतो, कारण की पाणी जेव्हा ओसरतं तेव्हा हे प्राणी आपल्याला उजेडात उत्तम दिसतात. तसेच फार खोल पाण्यात न राहणारे प्राणीसुद्धा अशा वेळेला आपल्याला दिसतात. वालुकामय किनाऱ्यांमध्ये आपल्याला शिंपले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दिसतात किंवा त्यात बिळं करून राहणारे थोडे प्राणी दिसतात, काही खेकडे दिसतात. अनेक वेळा बारीकसं बीळ आणि त्याच्या आजूबाजूला असे मोत्यांसारखे बारीक बारीक गोळे असे दिसतात, तर ते त्या खेकड्यांनी केलेले असतात जे त्या बिळात राहत असतात. हे ओहोटीच्या वेळेला बाहेर येतात आणि भरतीच्या पाण्यातून जे काही वनस्पती प्लवक येतात, इतर न्यूट्रिएंट्स येतात, तर ते त्या वाळूमधून ते शोषून घेतात आणि त्याच्यानंतर ती वाळू बाहेर फेकतात. म्हणून असे अनेक विलक्षण आपल्याला दृश्य बघायला मिळतात. मॅडम, प्रदूषणासंबंधित सुद्धा तुमचा एक खूप चांगला अभ्यास आहे. तर त्या अनुषंगाने आम्हाला सांगा की मुंबईसारख्या इतक्या मोठ्या शहरांत जे काही प्रदूषण होतं आहे त्याचासुद्धा ह्या इकोसिस्टमवर काही फरक पडतो का? होय, इकोसिस्टीमवर नक्कीच इफेक्ट होतो, कारण अनेक वेळा हेवी मेटल्स वगैरे, कारण आम्ही जेव्हा पाण्याची चाचणी करतो तर पाण्यामध्ये ऑक्सिजन किती, कार्बन डायऑक्साईड किती, फॉस्फरस, नत्र किती किंवा त्याच्यात हेवी मेटल्स आहेत का, तर ह्या ज्या हेवी मेटल्स आहेत त्या प्रदूषणातून पाण्यामध्ये मिसळतात आणि अनेक वेळा सांडपाणी, दूषित पाणी किंवा फॅक्टऱ्यांमधलं पाणी ज्याच्यामध्ये रसायनं असतात त्यांचाही निचरा समुद्रामध्ये करतात लोक. त्याच्यामुळे ते सुद्धा पाणी प्रदूषित होतं आणि ह्याचा जैवविविधतेवर नक्कीच परिणाम होतो. ही इकोसिस्टम वाचवण्यासाठी सामान्य माणूस काय करू शकतो? ही परिसंस्था वाचवण्यासाठी एकतर पहिली गोष्ट म्हणजे त्याबद्दल जागरूकता निर्माण करायला हवी. त्याच्यामुळे अनेक वेगळे वेगळे उपाय करू शकतो आपण. समुद्र किनाऱ्यावर आपण जेव्हा प्राणी पाहायला जातो तर तेव्हा आपण शंख शिंपले गोळा करतो, तेही करता कामा नये, कारण की निसर्गात अशी कोणतीच गोष्ट नसते जी आपल्याला टाकाऊ वाटते परंतु ती त्या परिसंस्थेला खूप उपयोगाची असते. श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की समुद्राच्या बाबतीमध्ये डेड झोन काय असतात. तर नक्कीच भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.